हॅलो ऑल, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो लास्ट व्लॉगमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की मम्मीकडे आले आणि आता इथे येऊन काही दिवस झाले. तर मी इथे जितकेही दिवस होते त्या सगळ्या दिवसांचे मी काही ना काही ग्लिम्सेस क्लिक केले आहेत आणि ते मी या व्लॉगमध्ये पुढे शेअर करेन. सो हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सकाळी सकाळी घरामध्ये मस्त असं कवळं ऊन येतं. सो मी आणि प्रिशा इथे मस्त ब्रेकफास्ट करून कवळ्या उन्हामध्ये बसलो आहे आणि आज मम्मी आमच्यासाठी लाडू बनवणार होती फुटाण्यांचेच. तो मग मी विचार केला की जे फुटाणे आहेत ते सोलून ठेवावं, कारण की प्रिशा खूप जास्त किरकिर करत होती. म्हणजे तिला काही ना काही ॲक्टिव्हिटीजमध्ये मला बिझी ठेवायचं होतं. मग म्हटलं चला हिला घेऊन बसते आणि फुटाणे सोलते, म्हणजे ती पण थोडी एंगेज राहील त्यामध्ये. सो इथे आमचं हेच चालू होतं. आणि इथे कसं होतं ना, प्रिशाचं तिला खेळण्यासाठी खूप सारे म्हणजे छोटे मुले आहेत इथे. मग ती त्यांच्यासोबत दिवसभर खेळत असते आणि खूप जास्त थकून जाते. त्यामुळे रात्री लवकर झोपते आणि सकाळी लवकर उठून जाते. आणि या सगळ्या गडबडीमध्ये जेव्हा ती सकाळी लवकर उठते, तिला असं एक्सपेक्टेड असतं की आता पण कोणीतरी पाहिजे तिच्यासोबत खेळण्यासाठी, छोटे मुलं ज्यांच्यासोबत ती दिवसा खेळत असते. पण त्यांची सगळ्यांची तर स्कूल असते, ते सगळे ते स्कूलमध्ये चालले जातात. मग सकाळी तिच्यासोबत खेळण्यासाठी कोणीच नसतं. मग सकाळी थोडंसं तिचा चिडचिडपणा होतो. त्याच्यामुळे मग एक तर मी खेळत असते तिच्यासोबत, नाहीतर मम्मी काही करत असते तर मम्मीच्या मध्ये करत असते, नाहीतर मग मी असं काहीतरी ॲक्टिव्हिटीज म्हणजे असं काही ना काही गोष्टींमध्ये तिला एंगेज करण्याचा ट्राय करत असते. आणि उन्हाळ्यामध्ये हे लाडू खाण्यासाठी खूप जास्त हेल्दी असतात फुटाण्यांचे. सो जर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि रोज जेव्हा मम्मी पूजा करण्यासाठी बसायची तर तेव्हा प्रिशाला पण पूजा करायची असायची. सो ती पण मम्मीला म्हणायची की मला पण करू दे नानी. जसं की मी तुम्हाला लास्ट व्लॉगमध्ये सांगितलं की प्रिशा माझ्या मम्मीला नानी म्हणते. सो ती पण म्हणायची की नानी मला पण करू दे पूजा. आणि एक देव घेऊन बसायची आणि जसं जसं मम्मी करेल तसं तसं ती पण सगळं फॉलो करायची. मग ते देवांना आंघोळ घालणे असो, फुल चढवणे असो, कुंकू लावणे असो, ती सगळं करायची. आणि सोबतच गाणे पण म्हणायची, जसं की तिला कृष्णाचे गाणे आवडतात आणि गणपती बाप्पाचे पण खूप सारे गाणे येतात तिला. तर ते काही ना काही एक असं गुणगुण करायची. मग आता इथे पण मम्मी पूजा करते तर मम्मीला म्हणायची की तू नको करू, मला करू दे, मला सांग काय करायचं आहे. आणि ह्या ज्या मूर्ती तुम्ही बघताय तर ह्या मी लहान असताना बनवून घेतलेल्या, म्हणजे कस्टमाइज मूर्ती आहेत. सो जे आधी पितळचे भांडे असायचे तर त्या भांड्यांपासून अशा कस्टमाइज मूर्ती बनवून घेतलेल्या आहेत. पूर्ण घरामध्ये प्रिशाची जी फेवरेट प्लेस असेल खेळण्यासाठी तर ती इथे देवघर असायची. म्हणजे ही एक पूर्ण रूम आहे आणि या रूममध्ये पूर्ण असे देवांचे फोटोज आहेत आणि देवाचे रिलेटेड जे पण काही सामान असतं पूजेच्या रिलेटेड ते सगळं सामान या रूममध्ये असतं. तर आम्ही या रूमला देवघर म्हणतो. सो ही देवघरची जी रूम आहे ही प्रिशाची फेवरेट रूम होती. म्हणजे आम्ही तिथे जेवढे पण दिवस होतो तर तिथे रोज तेव्हा तिथेच जायची ती खेळण्यासाठी. टॉयज घ्यायची आणि डिरेक्टली देवघरच्याच रूममध्ये चालले जायची खेळण्यासाठी. आणि आता इथे प्रिशाचं आणि मम्मीचं खेळणं चालू आहे. ॲक्च्युली आता करंट फेवरेट जो प्रिशाचा टॉय आहे तर ते डॉक्टर किडचा सेट आहे. सो तिचं आणि मम्मीचं आता इथे तेच खेळणं चालू होतं. म्हणजे ती डॉक्टर बनते, आम्हाला म्हणते तुम्ही पेशंट बना वगैरे, असं काइंड ऑफ तिचं खेळणं चालू आहे मम्मीसोबत. काय करते तू प्रिशा? मैं खेलती होती कि मुझे बहुत आइडिया. ओके, असं खेळते. आणि इथे प्रिशा पुन्हा तिच्या फ्रेंड्ससोबत डॉक्टर किड सेटच खेळत होती, कारण की तिचं हे खूप जास्त करंट फेवरेट आहे तर तिचं तेच चालू होतं. आणि इथे आल्यापासून ती म्हणजे मम्मा माझ्यासोबत खेळ असं खूप कमी वेळेस म्हणायची, कारण की सारखं तिला खेळण्यासाठी कोणी ना कोणी अवेलेबल असायचं तिथे. जेव्हा पण आम्ही प्रिशाला तिच्या पेडिट्रिशियनकडे घेऊन जातो तर तेव्हा ती ऑब्झर्व करते की ते कसे चेक करतात. ते जसे म्हणतील तसं ती फॉलो पण करते चेक करताना. आणि नंतर त्यांचं चेक करून झाल्यानंतर ती म्हणते की आता मला द्या, मी चेक करते तुम्हाला. सो ती पण तसंच सेम करते. आणि इथे पण तिने तेच लक्षात ठेवले आणि ती तसंच चेक करते. स्टार्टिंगला घाबरायची प्रिशा डॉक्टरला. म्हणजे आम्ही क्लिनिकमध्ये एंटर जरी केलं की तिला अंदाजा येऊन जायचा की अच्छा इथे डॉक्टर आहे, तर तिचं रडणं चालू होऊन जायचं. पण नंतर ऑटोमॅटिकली तिची ही भीती पण कमी झाली. वा, कुणी काढली प्रिशाला मेहंदी? नानीने. नानीने काढली. वा, पायावर पण काढली का? दाखव.
आणि आज सकाळीच प्रिशा मेहंदीचा कोन घेऊन बसलेली आणि तिला मेहंदी काढायची होती, तर तिला जी डिझाईन काढून दिली होती ती तर तिने पूर्ण खराब केलेली. मग नंतर तिच्या दुसऱ्या हातावर असा चंदा मामा काढलेला मम्मीने. झोपेतून उठल्यावर प्रिशा अशी चिटकून बसते नानीला, है ना. आणि एक दिवस मार्केटमधनं मस्त असे लाल टमाटर घेऊन आलेलं, सर त्याचंच इथे मम्मी घरी केचप बनवते आणि त्यामध्ये मम्मीने खडे मसाले पण टाकलेले. ही जी पोटली आहे ही कॉटनचा कपडा आहे, त्याच्यामध्ये खडे मसाले टाकून त्याची पोटली बांधून मम्मीने टोमॅटोमध्ये टाकलेली शिजवताना, म्हणजे त्याचा जो अरोमा आहे तो त्या केचपमध्ये यायला हवा. सो आम्ही लहान असताना आहे ना असंच घरी बनवलेलंच केचप खायचो. आणि प्रिशाला पण असं पराठे वगैरे काही खात असली तर त्याच्यामध्ये तिला पण केचप हवं असतं आणि म्हणूनच इथे खास मम्मीने प्रिशासाठी केचप बनवलं आहे. आणि असं मला पण असं काही गिल्ट नाही वाटणार की अरे प्रिशाने जास्त केचप नाही खायला पाहिजे, तिच्यासाठी चांगलं नाही आहे वगैरे वगैरे, असं काही गिल्ट पण नाही वाटणार मला, कारण की घरी बनवलं आहे. आणि डिनरमध्ये मम्मीने मस्त असा व्हेज रोल बनवलेला. सो याच्यामध्ये सगळे काही व्हेजिटेबल्स टाकलेले आणि स्प्राउट्स पण टाकलेले आणि केचप तर बनवलेलंच होतं फ्रेश. सो त्या केचपसोबत हे व्हेज रोल एकदम म्हणजे असं टेस्टी लागतं, हे कॉम्बिनेशन खूप भारी लागतं. आणि हे जे व्हेज रोल आहे सो ते बनवण्यासाठी पण इझी, आणि याच्यामध्ये मम्मीने काही चटणी पण टाकलेली, म्हणजे ग्रीन चटणी पण बनवलेली, पुदिन्याची ते पण टाकलेली आहे. हे असं काहीचं मिक्सचर मम्मीने बनवलेलं होतं, जेवढे पण व्हेजिटेबल्स घरात अवेलेबल होते ते सगळे. आणि हे सगळ्यांची स्टफिंग या रोलमध्ये होते. आणि बाहेर जो आहे त्याचा बेस तो तर आपल्या घरची जी पोळी असते त्या पोळीचा बेस होता. तर तुम्ही पण हे नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. जेव्हा पण असं भाजीपोळी खाण्याची इच्छा होत नाही आहे पण काहीतरी असं घरचं हेल्दी चटपटं खावं असं वाटतंय, तर तेव्हा तुम्ही हा व्हेज रोल नक्की ट्राय करून बघू शकता. आणि बरोबर मेन पापडच्या सीझनमध्ये आम्ही मम्मीकडे आलो आहे. खूप साऱ्या गोष्टी तर मम्मीने आम्ही येण्याच्या आधीच करून ठेवलेल्या, आणि काही गोष्टी आम्ही आल्यानंतर केल्या. तर त्यातलंच एक हे कुरडई. आमच्या इकडे याला कुरडई असंच म्हटलं जातं, तुमच्या इकडे याला काय म्हणतात मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि ही जी प्रोसेस आहे याला हे अर्ली मॉर्निंगच प्रेफर करतात, कारण की नंतर ऊन वाढतं आणि या प्रोसेसमध्ये वेळ पण लागतो, कारण की प्रॉपर चूल वगैरे मांडून चुलीवर हे याचं जे चीक असतं ते बनवलं जातं. तर या प्रोसेसमध्ये भरपूर वेळ लागतो. आणि सकाळी सकाळी तर प्रिशा झोपलेली होती, सो मी प्रिशाकडेच थांबलेले होते, त्यामुळे मी ड्युरिंग द प्रोसेस काही रेकॉर्ड नाही करू शकले. आणि हे बघा इथे आमचं नैवेद्य खाणं चालू आहे. मम्मीने नैवेद्याचं ताट ठेवलेलं देवासमोर, आणि इथे प्रिशा येऊन बसली, आणि तिला म्हणजे पापड हा प्रकार खूप जास्त आवडतो. सो ती इथे येऊन बसली आणि एक एक पापड खाणं चालू आहे. आणि आम्ही तिला जेव्हा म्हटलं की नको प्रिशा थोड्या वेळ थांब, आपण जय जय बाप्पाला दाखवले, तर ती म्हणते की मी जय जय बाप्पा आहे आणि जय जय बाप्पा येऊन खात आहेत. प्रिशा तू काय करते? तू जय जय बाप्पा बनली आहे? बापरे, जय जय बाप्पा नैवेद्य खात आहेत. जय जय बाप्पाला काय आवडलं, पुरणपोळी आवडली की पापड? ओले बापरे. आणि रोज कॉलनीमध्ये उसाच्या रसची गाडी येत असते, सो आता आम्ही इथे उसाचा रस एन्जॉय करतोय. आणि सोबतच आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.